मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आज सकाळी सकाळी कुठे चाललोय आणि आज जेवणामध्ये काय बनवणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी इथं दिसते तुम्हाला गाईज, माझा खूप मोठा पचका झालेला आहे. काय पचका झाला आहे ते तुम्हाला माझ्या कपड्यांवरून तर कळतच असेल. मस्त तयार होऊन चालले होते कुठे तर मासे आणायला. आज मासे बनवायचं नियोजन होतं आणि आज नाही तरी कालपासून चालू होतं, आज उद्या करून आज आम्ही ठरवलं मासे आणण्यासाठी निघालो. आणि जायच्या वेळेस आठवलं की आज पौर्णिमा आहे आणि मी दर पौर्णिमेला म्हणजे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला मी घरी सत्यनारायण करत असते संध्याकाळच्या वेळेस. आणि मासे आणायला जायच्या वेळेस मला आठवलं की आज मला पौर्णिमा आहे आणि सत्यनारायण करायचं आहे. तर गाईज खूप मोठा पचका झाला आहे दोघांचा पण. आणि म्हणून लगेच कपडे बदलले आणि स्वयंपाकाला लागले. आणि आता मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करूनच पहा. चला पाहू काय बनवते आज. कसं पचका झाल्यानंतर पण इथं झोपलेत. काय हो, खाल्ले का मासे? छान होते ना, लई टेस्टी होते. पोट भरलं का? अजून एक पीस देऊ का? माशांच्या नादात मी तर पिठलं बनवायची तयारी चालू केली आहे. पाहू पिठलं कसं होतंय. आणि साहेबांना पण माहीत नाही मी आता मासे नाही बनवणार तर दुसरं काय बनवणार आहे. त्यांना सुद्धा जेवायला वाढल्यावर कळण सरप्राईज काय रिॲक्शन आहे पाहू आता जेवायला वाढल्यावर. गाईज तुमच्यासोबत सुद्धा असा कधी पचका झालाय का? आणि नॉनव्हेजच्या बाबतीत माझ्यासोबत तर नेहमी असाच काहीतरी पचका होत असतो. म्हणजे मी जेव्हा ठरवलं ना आज नॉनव्हेजमध्ये हे खायचं आहे ते खायचं आहे तर त्या दिवशी कॅलेंडर पाहिलं की काहीतरी असतंच. एकादशी, चतुर्थी काहीतरी असणारच. किंवा मग वार तरी सोमवार, गुरुवार, शनिवार. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी खायचं तरी कधी? ह्या वारी नाही खायचं, त्या वारी नाही खायचं, खायचं तरी कधी? माशासाठी लसूण एवढा सोलून ठेवला होता. तेल टाकलं मस्त जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा. लगेच लसूण ठेचून घेतल्यावर त्याची टेस्ट जास्त येते. नंतर हिरवी मिरची, हे सगळं 2 मिनिटं करून घ्यायचं. हा तेल टाकलेलं आहे आणि लगेच कांदा. कांदा परत तरी किचनचा क्लीन करून घेऊ. कांदा छान परतलाय. त्याच्यात थोडीशी हळद आणि पाणी. जास्त नाही करायचं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते. आणि चवीनुसार मीठ. पाण्याला उकळी आली मस्त बेसन हटवून घेऊ. पाणी
पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यात बेसन टाकून व्यवस्थित बेसन कुटून घेऊ. माशाच्या ऐवजी बेसन असतं. अरे माल एवढा नाही पॅक टू पॅक. अरे 10 बॉक्स आहेत. 2.5 लाखाचं आहे. संध्याकाळच्या वेळेत छान पूजा मांडली आणि सत्यनारायणची कथा वाचली, पूजेची पंचोपचार पूजा केली आणि असा केला दिवसाचा शेवट. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा.